नमस्कार. आज आपण करणार आहोत कणकेची शंकरपाळे. त्यासाठी 4 वाट्या कणिक, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप. हे तूप थोडंसं कोमट करून घेतलं आहे आणि चवीपुरती अगदी थोडंसं मीठ. या वाटीने मी प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही माप वापरू शकता, पण प्रमाण सारखं असावं. आता त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घेतलं आहे कढईमध्ये. त्या पाण्यातच आपण आता हे तूप घालणार आहोत. आपण हे सगळं पहिल्यांदा एक उकळी आणणार आहे या मिश्रणाला. ह्यातच आपण घालून घेणार आहोत 1 वाटी साखर, अगदी थोडंसं मीठ, याला एक उकळी काढून घ्यायची आहे. साखर विरघळली की मग बंद करायचं. आता आपण याच्यामध्ये कणिक घालून घ्यायची आहे. कणिक छान मिसळून घ्यायची याच्यामध्ये. पाणी, तूप, साखर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण 4 ते 4.5 वाट्या कणिक बसते. मला इथे 4 वाट्या कणिक लागलेली आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आणि आता ह्या मिश्रणाला 2 तास असंच ठेवायचं. याला झाकून ठेवूया आणि 2 तासानंतर मग मळून घ्यायचं. आता आपण ठेवून देऊया साईडला. आता हे 2 तासानंतर मी याचा छान गोळा करून घेतलेला आहे, छान मळून घेतलेला आहे. मला याला थोडंसं पाणी लागलं आणि छान 15 मिनटं मळून घेतला गोळा. आता आपण लाटायला घेऊ. याची पोळी जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही, साधारण अशी लाटायची. आता आपण याचे काप करून घेऊया.
तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तुम्ही कोणत्याही आकारात याला कापू शकता. मी इथे चौकोनी काप करून घेतले आहे. आता आपण तळून घेऊया. मी पहिले तुपात एक शंकरपाळा घालून बघितला. व्यवस्थित तापलाय तूप. गॅस लो टू मीडियम मध्ये ठेवायचा आणि छान तळून घ्यायचे. हे शंकरपाळे प्रवासात न्यायला पण खूप छान आणि खूप दिवस छान खुसखुशीत राहतात. हे बघा छान तळून झाले आहे. आता आपण याला काढून घेऊया. याला असा बिस्किटासारखा रंग आला आहे. आता आपण काढून घ्यायचं आहे. आता आपण असे सगळे तळून घेणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगाल. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.